नाही नाही नाही, या ना तुम्ही, या बा झुंबर भाऊ, तुम्ही असं करा, उद्या संध्याकाळपर्यंत आले चालते आपल्याला. परवा मेळ लावू आपण संतोषचा काही ना काही. तोपर्यंत ते बरोबर सेटिंग लावून येते. हो, मी सांगतोच तुम्हाला काय आहे प्रकरण पूर्ण. ठीक आहे, ठेवू मग. हो, ओके. जमला तर संतोष, उद्या संध्याकाळपर्यंत झुंबर भाऊ येते, मी त्याला टच करतो. ते भाने आला. अरे भानू, मी काय म्हणतो, ते आपला संतोषचा विषय तुला सांगितला होता ना, लक्षात आहे ना ते? हो ते काय हॉटेलचा इच्छाच ना विषय ना, तेच म्हणतो ना. हो, तेच तेच विषय चालू होता आमचा. झुंबर भाऊ सांगितला होता, काशीनाथ भाऊ टच करतो आल्यावर. तर तू आहेस तयार समजा, मी हो एक चौघ जण समजा. उद्याचं याचं समजा निपटलं की परवा आपल्याला तयारीत राहा लागेल मग. आहे ना तयारी, काही अडचण नाही ना? नाही नाही, अरे बिलकुल ना मारती, तू म्हणशील तिथं हजर नाही बा, आपण करायचं काय म्हणलं हे तर सांग तू. तेच नाही, पिक्चर सारखं काहीतरी नाटक करायचं. स्कूटी अडवायची आपल्याला. हो, आपली मोठी गाडी घेऊन जाऊ तुही, डायरेक्ट आडवी लावून द्यायची, फाटकं उघडायचे, धडधड आपला काहीतरी असा शो दाखवायचा. बस तेवढ्या संत्या येते. संत्या मग आपल्याला थोडंसं आपला राळा होईल. हो, एकमेकाला मारू आपण. झालं, आपण कसं पळत सुटायचं मग. गाडीला चाबी लावायला मी गाडीत बसेलच राहतो. पण एवढ्या नाही जमत ना मारती, जरासं ऍक्शन दाखवा लागेल ना, तिथं राडा करावं लागेल आपल्याला. लाठी काठी म्हणा, काही ना काही खेळा लागल. संत्याच्या डोक्याला लागन बा, संत्याला मग ते उचलावी. असं काहीतरी करावं लागेल ना ते, नाही तर मग काय यानं मग बाहेर आला की आपण पळाल्यावर काय जमणार आहे का ते? पुन्हा मग लाठीखाठी संत्याला खेळता येते ना. कारण संत्या लाठीखाठी फिरवता येते ना तुला? आता गाडी सांगत असते ना तुला रोज. गाडी तर आपल्या संगत असते ना, घर फिरवतो आपण तर. मग हे बा तुम्ही काळ्या घेऊन ये जा, अशा हे आणलं फुसक्या फुसक्या काळ्या आपल्या बेसरमच्या. आणि माझं राहीन येवाची काळी. हो, दड दड अशी फिरवतो ना मी, घर 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 लाठी काठी. आणि तुम्ही बिलकुल थांबतच नाही मग. हो, तुमच्या पायाला लागन, याला लागन, डोक्याला लागन. आणि मला एक लागन समजा. हो, मी कसं रंगीन संगत ठेवतो लालवाला. डोक्याला लागला बा, मग ते येईन मला उचलाले. झालं मग पुढे मग लव्ह स्टोरी सुरू. बाबा झालं नाही बा, मारती सक्सेस होती काही स्टोरी नाही का? हो, मला तर वाटते अंदाज दिसू राहिला आता. तिथून मग याला हॉस्पिटलला घेऊन जाईल. आणि मग पुढे काय मग? सक्सेस होते नाही, पुढे काय तर झालं, हॉस्पिटलमध्ये जमाच होणार याले. हो ना, हो ना. बाकीचं पुढचं पुढे सांगतोच ना मी तुम्हाला काय करायचं मग. हो, तिथपर्यंत तर पहिले जाऊ दे स्टोरी. झालं बाकी आता. हो, संतोष येतं का मग? तुम्ही करतो आता जेवण घेऊन, तू येत झालं वाटते. येतो मग मला ते. हो, पाहिजे मग उद्या आता बरोबर. आता काही सांगायचं काम नाही, झुंबर बोलेन तेवढं काशीनाथ बोलतच करतो. उद्या सकाळीच बिलकुल मी हो आंब्याच्या पेट्या घेऊन निघतो मग. हो, तिच्या शिकत घेतो 2-3 आणि आपलं त्याच्या घरापुढून आपलं मागं पुढे करतो आणि बरोबर त्याच्या घरात एंट्री मारून देतो. बस बस बस. आणि एक काम करतो अजून, आपलं जे बासरी आहे का तुझी, हो ते घेऊन जाजो. म्हणजे थोडंसं कसं ते जर वाजवलं तर काही सांगता येत नाही, तेवढ्या बी आवाजानं बाहेर येऊ शकते. मग तुले बोलावू शकते. बस पाणी मागायचं ताण लागली म्हणून. मग झोका झोका आपली पेटी विकायची. हो, सस्ती माग कशी करून. आणि बरोबर नंबर, मोबाईल नंबर, माहिती गिहिती, शेड्यूल सगळं बिलकुल डिटेल काढून घ्यायचो. ते तर काही सांगत नाही लागत बा, ते कल तुम्ही बरोबर. आता मला समजलं ना काय करायचं आता. हो, तर येऊ का मग? हो, ते गाईचं पाहतो ना, देव म्हणले म्हणतो बा, गाई लागतं का बाय म्हणतो मग. कसं आहे, मला काही बरोबर नाही वाटत लागला. हो, आता मग कसं गाईचं पास लागेल ना, काही ना काही तापटे पण लावाच लागेल ना. हो, तेवढं पाहिजे बा म्हणून त्याला. हो, त्यानं जर राखलं तर मग फारच चांगला. हो, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते मग. हो, काही हरकत नाही. ये मग तू आता, आम्ही जेवण करतो. ते मग संत, काही टेन्शन घेऊ नको, पाहून घेऊ. हो, मी हाच तुझ्या मागं. मागच्या घ्या नसतंच लोचा आणला तो आता. हो, हे काय जेवण येतं काय तुला वाटते? काय खरं याचं झालं नाही, हातपाय मोडून बसणार आहे. मग काय तर हातपाय म्हणून गळ्यात पडणार आहे याच्या. 15 दिवस 1 महिना हॉस्पिटलमध्ये भरती राहीन गॅरंटी, आता लिहून देतो म्हणलं. मग काय तर मग याला काय सपोर्ट राहिला का ते. घरात एंट्री होणंच तर कठीण आहे. झाली एंट्री आणि यानं जर का असा फंडा लढवला, झालं म्हणलं पुरं फिटलंय. हो, पुरं बिलकुल. मग हॉटेलाची पंगा तर हो जाएगा दंगा. मग कुठं नांदी लागतं त्याच्या. तूच तर म्हणून राहिलं का आपले जा लागते, ते स्कूटी अडवा लागते, असं तसं हे ते. ते आपण उतरातच खायला गाडीच्या खाली. मग काय काशा बाबने आहे ना पुढे धसून द्याले. हो, त्यानं खाय ना 2-2 काळ्या. आपल्याला काही नाही, सटकन चाबी लावले खो मेरे बाई. पात्रा दिन ती तिघं. हो, तिघाले दणके खाऊ दे. ती पोरगी माहित नाही तुले. हो, जिडो कराटे. मग काय तर मागं आपल्याला माहित नाही का. मग तिच्या घरापाशी शिवलाल भवन हिन ते गाड्या आणण्यासाठी गेले तर मग रायफल काढली होती, धड 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 एकही जागेवर नाही थांबला ना. मग हॉटेलच्या वरून आहे पोरगी. मग बापसे बेटी सवय. मग म्हणून म्हणलं आपल्याला काहीच करायचं नाही याच्यात नाही, यायला मार खाऊ द्यायचा. हो, म्हणजे एकटी यायला अद्दल घडण काय असते मग समजते द्यायले. तसंच पाहिजे नाही का. हो, म्हणजे हे जे छेडछाडवाले आहेत ना, हो यायले असे दणके पाहिजे. त्या पोरीने यायले तर असं टिपारायला पाहिजे ना. हो, धुण्यासारखं असं रप रप द्यायला पाहिजे. हो, 112 टोल फ्री नंबरवर तर नंतर फोन लावा ना, पण पहिले यायले हो चांगले सुताई देऊ ना. हो, मस्त जमते मग. तेच आहे ना, आजकालची नारी शक्ती काय आली म्हणते. मग हो, सुरक्षा स्वतः करता आली पाहिजे त्याइले. आणि पाय तू आता हटल्याची पोरगी कशी दाखवते यायला झटका. तू फक्त गंमतच पाहता आणि गाडीचा नंबर पाहतो त्याच्यावर शेण लावतो. नाही तर आपलं काही खरं नाही बरं. हो, नाही तर आपणच्या धंद्या नंबर काय दिसला तर. आपली गाडी झुंबर भाऊचीच गाडी घ्यायची ना आपल्याला. अटकली त्याची हो, स्टेरिंग आपल्या हातात घ्यायचं, चाबी गिबी. काही टेन्शन घेऊ नको आता. हो, बरोबर यायला मार खाल्लो बाबू ना. हो, झाला आता फिट बिलकुल. उद्या यायला जाय म्हणा आंब्याच्या पेट्या घेऊन. रामपूरचे लोक वावरायला दिसूनच राहिले अजिबात. दोन्ही त्यांना नसन बहुतेक नाही का. हो ना, हे दिसते बा फक्त ढोरं घेऊन. अरे काय सांगते, आला का रे? आला का हे नाही का. अरे आले का. अरे काय देऊ भाऊ राजा, काय भेटतच नाही बा आपली तर एवढ्यात नाही. अरे कायची भेट गोड, माणूसच नाही दिसून राहिला. उन्हाच तेवढं पुरायला ना. कोण निवडायला वावरात नाही. बबन्या काशा हे ते कोणी झुमऱ्या गिमऱ्या काही ट्रॅक्टरवर नाही वाटत नाही. हो ना, बरेच जण दिसून नाही राहिले वावरायनं. हो, बाया कामाला येत नाही वाटते. काय काडी कचरा नाही, काही नाही.
आता इतका मोठा पैसा पाहिल्यावर कोण वावरात येणार आहे उन्हीचालीचं? नाही नाही, आता कसं झालं, लोक गेले ना कुठं, आता समजा पोट्ट्या सुट्ट्या लागल्या तर मग मामाच्या घरी घेऊन गेले तर बाया बी आपलं कसं त्याच्या आई बापाच्या घरी लसाई गिसाई, म्हणून जरा लोक जरासे वावल्याने कमी आहे. एक तर कामधंदे कमी आहेत ना आता, जरा सियान पडली की होते सुरू मग आता. पण आपण तेच म्हणून राहिलो, लोक जरा कमी दिसून राहिले. पण का तर मलाच आता हे बा जा लागते. हो आता मला घरी काम आहे गावले. हो तर आता एक महिन्यासाठी चाललो होतो मी, बरसात लागेलो. आता म्हणलं लेकाजी एका महिन्याचे पैसे देऊन देऊ तुम्हाला, लागतात का ढोलं आपले? नाही ना, हेच तर बकऱ्या सुसून येतात मला. मग अजून महिना नागरटी राहिली, मग बाकीचं कामं नाही राहिले मग. होते ना मग ते काय ट्रॅक्टर सांगितलं की झालं, एका दिवस तर काम नाही ते. अरे म्हणलं 20,000 रुपये देईन तुले खसकन. पाय मग ते पेरणं होऊन जातील त्याच्यात. असं म्हणतो नाही का, पण एक महिना तर बा. हो मग कसं बरसात सुरू झाल्यावर मला टाइम भेटणार नाही. हो ना, मग फुल तर पुढे पाहतात ना, मी येतोच ना तो पहिले. मग काय मी कुठं तो फक्त म्हणलं आपलं सेटिंग होईपर्यंत जरा सोयीकीचं काम चालू आपलं. जर झालं तर मग लवकर जा. हो काही वादा नाही. हो ठीक आहे ना, मग काही वांधा नाही. मग पैसे तर घेईन मी काय. हो मी लोकांना मागणार नाही बा, सांगू लोक सुद्धा नाही. हा चालते ना, हो चालते. मग उद्यापासून मी लागतो, काही हरकत नाही. उद्या सकाळपासून हो मी गावाला सांगून देतो, देव मग चालते बा म्हणून. आणि बाकीचं काही टेन्शन नाही. पैसे मी द्यायला लावतो ना, काही विषय नाही. महिना भरल्याच्या आधी पैसे द्यायला लावतो मी, विषय नाही. काही हरकत नाही ना. मग तू आता म्हणल्यावर मग काय विषय. चल जरा बसू जरा. हा चढते ढोरं इथं, चल. संतोष दादा, आता तू कसं इथं राहतो म्हणतो ना, 2-4 दिवसात साफसफाई करून मग जाशील तू, नाही का? बरं ठीक आहे. मग जेवणा खाण्याचा काही प्रॉब्लेम असेल तर मग माझ्या घरी येत चल. आम्ही दोघी बहिणी असतो क्वार्टर मध्ये. जेवण करायला येतो संध्याकाळी, दुपारी वगैरे, संध्याकाळी जेव्हा जमल तसं. नाही अरे काय रे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपल्याला काय खिचडी काही बनवून टाकतो आपण. हो आहे ना, आता झाबलूची किचन रूम आहे, त्याच्यातच बनवतो मी. मस्त 3-4 दिवसात एकदम ओके घाल करून चालला जातो. काय तुला वाटेल तसं, तुला जे योग्य वाटेल ते कर. हो जर वाटलं तर मला कॉल करा, काही अडचण असली तर. बाकी आता चाबी दिलेली आहे आणि सर्व घर तुझ्या ताब्यात आहे. चल ठीक आहे, येते मी. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता मस्त पॉश घर करतो मी. आता टेन्शन काम नाही. फरशी गिलशी पूस पास हे ते सगळं ओके जाय पूजा काढून मोकळे करून टाकतो. तुम्ही येऊ नका, 2-4 दिवस शिकले कसं आहे म्हणजे झाड झुडला आणि हे ते. हो ठीक आहे मग. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना. हो करतो आता तुझ्या परीने. हो चाल, येते मी. वाव नाईस, किती छान वाजवतो हा बासुरी. बापरे. ओ ओ ओ आंबेवाले, ए आंबेवाले. चला आमवाले हापूस आमवाले ओरिजिनल रत्नागिरीचा आला म्हणते. हो देऊ का मॅडम? हा एक पेटी उचलता का म्हणलं? हा देऊ. हवे होते आम्हाला. हो काय पेटी आहे, काय भाव आहे पेटीचा? देऊन द्या तुमच्या हिशोबानं. 5,000 रुपये चालू आहे पेटी. हो पण तुमच्यासाठी काही विषय नाही. हो 100-200 कमी देऊन टाका. हो चेक करा भला, खाऊन पाय का आंबा. अच्छा ठीक आहे, घेऊ आम्ही. माझ्या मम्मीला आवाज देते मी. हो आणि बाकी एक मला आवडलं तुमचं, तुम्ही खूप छान बासरी वाजवता. हो एखादं गाणं वाजवून दाखवसाल का? खूप छान वाजवले तुम्ही, म्हणून म्हटलं. जमते वाटते नाही का? हो ना, बासली काम करते वाटते. अरे बापरे, बासली तर 1 नंबर वाजवतो मॅडम मी. हो दाखवू एखादं गाणं वाजू का म्हणलं? वाजवा वाजवा ना. छान वाटेल. हो तोपर्यंत मी मम्मीला आवाज देते. मम्मी ये बरं खाली, ये बरं लवकर. हो आंबे घ्यायचे आपल्याला, ये लवकर. बघा आईला आवाज पण जाते, इतकं मोठं घर आहे ना आमचं. हो कायच करावं. बरं आहे बा, तुम्ही एक गीत वाजवा आता मस्त बासरीवर. तोपर्यंत मी आवाज देतेच मग नंतर. वाजवाच तुम्ही आता. तुम्ही म्हणता ना तसं. हो तुमच्या इच्छे खातर एक गाणं वाजवूनच दाखवता. हो जाऊ द्या, धंदा लायला तर पाहता येते बोलतो बोले. हो 1 मिनिट. सुपर डुपर, खूपच छान.
झाले हो, कारण की इतकी चांगली छान बासरी वाजवली ना तुम्ही, खूपच छान. पण बाकी तुमचं नाव काय म्हटलं? हो, कुठले आहे तुम्ही? काय सांगावं नाही का, संतोष टुकटुके म्हटलं की ओळखतेच नाही का. हो बस आत्ता देते काढून लवकर. नाव का, नाव माझं आपलं मुत्तुस्वामी. हो मुत्तुस्वामी. अच्छा अच्छा, मुत्तुस्वामी. मुत्तुस्वामी चिन्नास्वामी. अच्छा, मुत्तुस्वामी चिन्नास्वामी. नाही नाही, पूर्ण नाही झालं ते अजून. हो मुत्तुस्वामी चिन्नास्वामी अत्तापल्ली त्रिचीपल्ली श्रीनिवासन अय्यर. मला येत नाही बाबा इतकं. हा, अच्छा अच्छा, ठीक आहे ना. अय्यर अय्यर आहे ना तुम्ही? हो का, बरेच दूरचे आले मग इकडे तुम्ही. हा, आंबे विकायसाठी? हो तिकडचे थांबा मी, पण तसं कसं धंद्यासाठी या लागते इकडे. हो काय करता, काही ना काही पोता पाण्याचा धंदा करावा लागते कधी. हो म्हणून आता आंबे विकायसाठी आलो मी इकडल्या रत्नागिरीच्या पेट्या आणल्या. आणि इथंच आपलं नातेवाईक आहेत, हो त्याच्या बंगल्यात आहे तुम्ही. तिथूनच मग आपला व्यवसाय करतो. अच्छा अच्छा अच्छा, आलं लक्षात माझ्या. पण मी मगापासून विचार करत आहे, असा व्यक्ती मी कुठेतरी बघितलेला आहे. हो, बिलकुल हुबेहूब असंच बोलणं, असं चालणं, अशाच पद्धतीचं राहणीमान, परंतु थोडं कसं थोडा बदल. हो, पण बाकी सगळं हुबेहूब. हो, असा व्यक्ती मी कुठेतरी बघितला, माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं एवढ्यात. मी सोना बाते संतोष तुकतुके. हो येते का ध्यानात. असं ना असते ना कोणी सारखे सारखे असू शकतात लोक. हो त्याच्यात काय, आता इतकी मोठी जनता म्हटल्यावर लोकसंख्या तेवढी आहे ना. हो असू शकते, असा भास होऊ शकते असं पाहायला बा असं म्हणून. नाही नाही, आलं माझ्या लक्षात आलं आता. मागच्याच वर्षी गोष्ट आहे ना, संतोष टुकटुके नावाचा व्यक्ती आहे तो, रामपूरचा. हो, कारण की त्याने आम्हाला, माझ्या वडिलांना खूप फसवलं होतं बरं का. हो, मला बघायसाठी आला होता तो. हो, खूप चालू व्यक्ती होता तो. हो, रामपूरला जाऊन त्याला बत्ती घेणार होतो. हो, ढोरं राखते तो ढोरं. आणि त्याच्यासोबत तो कोण, शिवलालजी टोयगोटे आहे त्या गावचे. हो, त्यांनी आमची इथे सोयरी काढली होती माझ्याकरता. हो, चांगलं टिकावलं ते, पण पळून गेले होते. हो, मी स्वतः आले होते रामपूरला टिकावाला. हो का, असं सोयलिकीसाठी नाही. हो का, बरं बरं. नाही आपलं तसं काही नाही म्हणा, आपलं लग्न बाकी आहे म्हणा, आपण कोणती सोयलिकी पाहिली नाही. हो, आणि आपलं नाव आहे म्हणलं अय्यल आहे. हो चिन्नास्वामी मुत्तास्वामी. बरोबर आहे, ते नाहीच तुम्ही. हो, चला म्हटलं पाणी वगैरे घ्यायचं का? हो, ताण लागली असेल ना. हो खूप वेळची ताण लागलेली आहे, पण असं वाटतं बा कसं काय म्हणा आपण. हो एवढं मोठं घर आपण कसं काय घालात यावं. हो आलं चालते का घालात. काही हरकत नाही, या आतमध्ये या, पाणी वगैरे घ्या. हो, मम्मीला म्हणते मी पेटीबद्दल. हा, ठीक आहे ठीक आहे, या आतमध्ये या. भेटली आता आपल्याला बसली आणि आता हात पाय बसली. हो बरं बरं चला मग आता. हो द्या बापा आणि आणतो मी आंबे अंदर. हो, आलोच. हा, या आतमध्ये या. काही बा घाबरू नका. या या, हो, ठेवा पेटी, ठेवा तिथं आणि बसा तिथं. तर आई, आपल्याला आंबे घ्यायचे होते ना. हो, चांगले हापूस आंबे यांच्याकडे. हो, घ्यायचे का मग? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हो, बरं मी भाववारी करते, तू त्यांना पाणी वगैरे देऊन दे. हो, पाणी वगैरे आण. तर मी काय म्हणते बिंदू, ते आपला डबा तयार आहे म्हटलं. हो, फार्म हाऊस मध्ये जाशील ना तू. हो, 9 वाजता टाइम आहे ना तुझा. हो, रोज आता 9 वाजता घेऊन जातो, 10 वाजता वापस येतो. तर डबा तयार आहे म्हटलं, तो मामाला घेऊन द्या लवकर. हो, स्कूटी बाहेरच काढली मी, निघणारच होते, पण हे आमवाले आले आणि खूपच छान बासरी वाजवतात ते. हो, इतकी छान वाजवतात ना, खूपच. मग म्हटलं थोडंसं कसं आतमध्ये ते म्हणत पाणी पाहिजे. मी म्हटलं कसं आहे, उन्हात त्यांना काम करावं लागते, म्हटलं चहाच घ्या. म्हटलं 2 कप चहा मांडते म्हटलं, तुला पाहिजेच. ठीक आहे ठीक आहे, हो कर मग तू चहा करून लवकर चालले जा. हो, 9 वाजत आहे. तर आता तुम्ही, काय नाव काय तुमचं? हो का, हो, नाव माझं मुत्तुस्वामी. हो मुत्तुस्वामी चिन्नास्वामी अट्टापल्ली चित्रापल्ली श्रीनिवास अय्यर. बस, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बस तेवढं. हा, तर बरं ठीक आहे. पेटीचे भाव काय दिले तुम्ही? आता काय हॉटेल मॅडम तुमच्यासाठी काय जास्त सांगणार आम्ही. हा घ्या ना, 200 कमी द्या. 5,000 रुपये आता 48 द्या. बापरे, तुम्ही ओळखता का आम्हाला? हो, हॉटेल वगैरे तुम्हाला नाव कसं माहिती आमचं आडनाव? ते घरावर नाव आहे तुमच्या, हॉटेल निवास. हो मला वाटलं हॉटेलवर नाव असेल बा. हो म्हणून म्हटलं हॉटेल आहे. तेच म्हटलं, मी म्हटलं ओळख कशी काय, त्यांना ओळखता का तुम्ही? हो एक तास इथून पोहे खाऊन जायला मी एक खेप नाही का. हो ना. नाही ओळख एक नाही बा आपली, कसं आता नवीनच आलो मी इकडे. हो आता या एरियात मी आजच आलो मी आंबे घेऊन. अच्छा, हो का, बरं ठीक आहे. तर माझे जे मिस्टर आहेत ना हॉटेल साहेब, हो, आमचं मोठं फार्म हाऊस आहे, कुक्कुटपालन आणि इतर पण बिझनेस आहेत आमचे. काही वसुली वगैरे हे ते आपले बाजार वगैरे घेतात आणि बाकीचे कामं चालूच असतात त्यांच्या मागे. हो समजतेत ना ते आता. हो पण आता भेट झाली असती तर बरं वाटलं असतं हॉटेल साहेबाची. ते सध्या वसुलीला गेले, आता नेमकेच गेले तुम्ही याच्या अगोदर. चल बिंदू, लवकर झालं का? हो, आले आले, बस 2 मिनिटात. माझी मुलगी आहे बिंदू. आता शिक्षण वगैरे झालं. हो, आता बस लग्नच करणं आहे आता. हो, पण इन्स्ट्रुमेंटची खूप आवड तिला. हो, बासरी ऐकली ना. हो, बाहेर आली काय म्हणजे बघते म्हणे मी. हो, आता कसं लग्नाचं बघावं लागेल तिच्या आता. हो, चालू आहे आता प्रयत्न. असं म्हणजे आमची दोघांची आवड सारखीच आहे समजा. मला पण बासरी आवडते, बाकीची इन्स्ट्रुमेंट आवडते. बरं मी काय म्हणतो, मोबाईल नंबर देता का तुम्ही? म्हणजे कसं कधी पेटी द्यायची असली एखाद्या वेळेस तर मग मला फोनही करता येईल समजा लागेल तर तुम्हाला. हा म्हणजे घरपोच आणून द्या तुम्ही. ठीक आहे ना, बिंदूचा नंबर देऊन देतो तुम्हाला. हो, लिहून घ्या तो, काळा मोबाईल घ्या तुमचा आणि सेव्ह करून घ्या. बोला ठीक आहे ठीक आहे. काय म्हणते, काय म्हणते म्हणलं संतोष. हा आलता फोन घेऊन काही. हो काय एंट्री गिंट्री भेटली नाही भेटली. हा काय हालावाल. कायचं काय, काहीच होणं नाही आले, घेणं देणं काहीच नाही. हो मार खाऊन ये ना एक दिवस, बाकी याच्या पडेल काही होणार नाही. अरे बोल संतोष, काय म्हणते, कुठपर्यंत आला रे? अरे बाबा माल दिला का, हे बा योगत आपल्याला का. हो कमाल सांगतो ना, तुझ्या फंदा एक नंबर. हो बासलीचा फंदा ना. हो बासली वाजवली, 1-2 गाणे वाजून दाखवले, एकदम बिलकुल आहे बा. हो चहा पाणीच केलं मध्ये. हो या म्हणे घरामध्ये पाणी गिनी घ्या, चहा घ्या. हा उन्हात तानात हिंडू नका म्हणे, असं तसं. हो मस्त पद्धतशीर आपलं आहे बा. हो पुढचं तापती पण लागते आपल्याला. संत्या, हो असं असं, हो का रे, जमलं मग नाही. हो आता मग पुढे आता काही घेतला नंबर गिंबर घेतला का म्हणलं, काही शेड्यूल काढलं बरोबर?
बाबा मोबाईल नंबर भेटला आपल्याला, मग शेड्यूल तर भेटलं. उद्या आहे का नाही तुम्हाला तयार लागते कडे आता. हो कसं आहे, उद्या 9 वाजता म्हणजे रोजचाच त्याचा कार्यक्रम आहे. 9 वाजता ते काय करते, डबा घेऊन जाते. हो तिचा मामा असते ना फार्म हाऊसवर. हो तर त्याचा डबा घेऊन जाते 9 वाजता. 9 ते 10च्या दरम्यान 10 वाजता वापस येते. अच्छा हा ते कोंबड्याचं फार्म हाऊस नाही का, हो तिकडे आहे ती नाही. बरं मग तिथून इथून गावापासून 4 किलोमीटर वाटते ते. मधात जरासा म्हणजे थोडासा जंगल एरिया आहे. हो राजा जमते राजा तिकडे आहे बा. हो मग येऊ का मग उद्या लावू का मेळ. लावाच ना बा. हे बा सांगतो ना, अर्ध जास्त काम तर झालं आपलं. हो कसं आहे, तरी शक आला होता. हो संत तुकतुके नावाचा माणूस असाच आहे म्हणून तुमच्यासारखा. मला नाही बा, आपण तर नाही म्हणलं, आपण लावा म्हणलं. हो चिन्नास्वामी मुत्तुस्वामी असं तसं. हो तर ते म्हणे बरं ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. हो तर आता कसं आपल्याला पुढची लाईन लावा लागते गड्या. हो कसं आहे म्हणजे आपल्याला लाठी खेळाच लागते म्हणलं उद्या. अरे बा उद्या हजरच हो ना. हे बा झुंबर भाऊन काशी आला आत्ता झाले ते 10-15 मिनिटं झाले. हो त्याच्या फॅमिली पोहोचून दिले आणि वापस आले. हो त्याला घरी आता ट्रॅक्टर घ्यायची जेसीबी घ्यायची, तर त्याला आता उद्या दिवस कॅन्सल करा म्हणतो. पहिले संतोषचं काम करू आपण. म्हणलं मग त्याला सांगून द्या लवकर. हो, उद्या 9 ते 10च्या दरम्यान हो तुम्हाला मधातनी गाडी आली उभी करा लागते. बस आलो समजा उद्या 9 ते 10 ना. बरोबर आम्ही 8:45 तिथं रस्त्यावर बरोबर आडवे राहतो सुनसान एरियात. बरोबर झालं कामच झालं मग. हो मी इकडे आसपासच राहतो. हो तुम्ही बरोबर आता तयारीत लावा मग. बस हे बा झालं कामच झालं. आपली गाडी पद्धतशीर आहे ना पण. हो पाहिजे म्हणलं. ना बा आता 1 लाख दिले ना तुले, फक्त आता माझ्या नावानं करून दे लवकर. हा मग काय तर हो, काही हरकत नाही. गाडी ओके आहे, सगळं पद्धतशीर आहे. हो झाबलूच्या घरी मस्त आता जेवण करू लागलो मी आणि तुला फोन लावला. हो ठीक आहे ठेवतो मग. बाबा तेच तर म्हणलं राजा, आता भानू सांगे आले म्हणून. हो मी आला काऊन मुक्काम करणार होते बा, काय झालं. हो लवकर झाले मग. आता भाकरी मोडाचा टाइम आहे का आता, सासऱ्याच्या घरी जाऊ ना. हो अरे म्हणलं अधिक महिन्यालो आता राहा म्हणलं द्यायले 17 तारखेला. मग कसं 18-20 तारखेला घेऊन येतो मी. आता झुमऱ्याला फोन केला मी, म्हणलं चाल लवकर, आपल्याला जेसीबी ट्रॅक्टर जाण नाही. हा लवकर सांग आता कसं काय काही जायचं काय करायचं. हा शोरूमले होते ना, तुम्ही गडबड नको करतो इतकी. मग काय परवा जाऊ आपण, सगळे कागद गिगद जोडदार करा उद्या. आणि थोडंसं आपलं संतोषचं अर्ध्या घंट्याचं काम आहे, जरासं आपल्याला जावं लागते. कोणतं सोयरी कसं खायचं. कोणाला घेऊन जरा शांतार भाऊ येते. हो कसं आहे, सोयरी किती बुजुर्ग माणसं पाहिजे, आमच्यासारखे माणसं काय कामाचे. बाबा तशी सोयरी खाय का होते, आपलं हॉटेल नाही का त्याची पोरगी करतो म्हणजे संतोष. हो, असा त्याचा विचार आहे. हो तर म्हणून तर गेला तिथं ते. बाबा तिथं काय गेला हे, तिथं काय गेलं मला हातात शकून घ्यायले. हा अरे 30 लाख म्हणजे काय लय वाट राहिले का. अबे बोलायला का ते करोडपती आहे ते. तेच सांगून राहिला मी की बा त्याची लायकी आहे का, पण तरी म्हणते मी ती पोरगी करतो म्हणते. हा तर आता ते गेलं त्यानं बा फोनही केला मला, तिचा नंबरही आणला तिचा. हो आता फक्त आपल्याला उद्या एक ड्रामा करावा लागते. हो ते मी तुम्हाला सांगतो बरोबर काय करायचं तर. हा फक्त उद्या अर्धा 1 घंटा द्या मला. हा तुमची झुंबर भाऊ. हो आपल्याला 4 व्हीलर तुमची घ्या लागन, भानूची गाडी जरा बंद आहे. हो ना, पण गाडी काय नाही म्हणलं, बोलणी करासाठी का, बोलणी करासाठी. काही नाही ना, ड्रामा करायचा आहे फक्त. हॉटेलचं फार्म हाऊस आहे की नाही, त्या रोडनं ते जाते म्हणते. हो डबा घेऊन सकाळी 9 वाजता आपल्याला 8:45 तिथं हजर राहणार आहे. 9 वाजता ती आली की गाडी अडवायची. हो स्कूटी समजा. मग अडवल्यानंतर संतोषची एंट्री होईल. हो संतोष काय होईल आपल्या संग समजा. हो आपला राडा होईल समजा, आणि संतोष आपल्याला मारण, आपण गाडी घेऊन पोहून जाऊ. हो झालं मग पुढचं ते त्याचं ते पाहत बसून काय स्टोरी आहे तो. ए बाबा का लाता खाल्ला होता का मग. हो, राहायला संत्या जागेवर आणि आपल्याला द्यायची टपोरी दे पोरगी. मग सोपा आहे का ते काय. हा जिडो करायला आहे ते, मग माहित नाही का तुले. ना कोणती बी ब्लॅक बेल्ट असो का तिकडे रेड बेल्ट असो, आपल्याला काय घेणं देणं आहे. हा आपण चटकन गाडीत बसून खो मेरे भाई. हा असं आहे ते, जरासंच मार खायचं निघायचं पटकन. अरे का नसतंच काम करायला लागतो मी फालतू आहे बा. काय काय दिसते हॉटेलच्या नातीला उरायला. ती हॉटेलला जर माहित झालं बाबू, हो गावातील वाढते ते. हो वाढते सांगू राहिले तुले. पण आपलं काही घेणं देणंच नाही ना, तेच म्हणून राहिला ना. मग आता फक्त त्याचा सल्ला विचारला मी सांगितला. बाबा बरोबर आहे तुझं, सल्ला देणार तू ते ऐकणार ते. हो बरोबर आहे, पाहिजे बा हातपाय तोडून घेसा राजा. हा आपलं बी पाहिजे बरोबर. काहीच नाही हो, तर झालंय तरी चांगलीच गोष्ट आहे. हो संत्याला अद्दल तर घडन. हा हो डबल अशा भानगडीत पडणार नाही ना. म्हणून म्हणलं जराशी शिकू द्या लागते त्याले. म्हणून म्हणलं थोडासा 10 मिनिटं तेवढा वेळ द्या उद्या जा. बस मग नंतर परवा आपण पाहू काय आहे आपलं. बरं जाऊ दे मग. हो, चल झुंबर उद्या दिवसात तेवढं काम करून दे त्याचं बी, पुढचं ते पाच बसर. हा हो, बाकी नंतर आम्हाला सांगू नको काही. हा चला ठीक आहे मग, पाहू उद्या काय होते तर जाऊ उद्या मग. जमला तर नाही का. हो यायला त्याचं पुढे धसून. हो खाल्ले हे खातील रट्टे. हो मी तर राहतो गाडीत बसून. बरं चला मग आता उद्या सकाळी चालले जाऊ मग. हो 9च्या आधी पोहोचणार.